नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। महाराष्ट्रात 5 महिन्यात 5 वर्षापेक्षा जास्त मतदार वाढले। 5.5 नंतर महाराष्ट्रात झालेलं मतदान बनावट, राहुल गांधींचा आरोप। मतदान जास्त टप्प्यात घेतल्यानं एकच व्यक्ती अनेक राज्यात मतदान करत असल्याचाही केला दावा। पता लगा कि 5 महीनों में 5 साल से ज्यादा वोटर लिस्ट में आए। इलेक्शन कमीशन कहता है 5:30 बजे बहुत भारी वोटिंग हुई। हमारे पोलिंग बूथ के वर्कर्स कहते हैं 5:30 बजे कोई भारी वोटिंग नहीं हुई थी, कोई लाइन नहीं हुई। मतांची चोरी ना महाराष्ट्रात ना देशात। गेल्या वेळी 75 लाख मतं वाढल्याचे बोलले, आता 1 कोटी मतं वाढल्याचं बोलतात। राहुल गांधींची हार्ड डिस्क खराब झाले। फडणवीसांची टीका, स्वतःचं अपयश झाकण्यासाठी यंत्रणांना बदनाम करण्याचा प्रयत्न। राहुल गांधींना फडणवीसांचं प्रत्युत्तर। तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे। काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे। मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले। भाजप आणि निवडणूक आयोगानं मिळून मतं चोरलीत। सत्ताविरोधी मतदानाचा फक्त भाजपला फरक पडत नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल। महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्तांचं राहुल गांधींना पत्र। काँग्रेसला 2 वेळा नवीन मतदार यादी पाठवल्याचा उल्लेख। निकालांवर केवळ हायकोर्टात याचिकेतून प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात, असंही पत्रात नमूद। राहुल गांधींचा करंटेपणा हरतात तेव्हा आरोप करतात। बिहारमधील पराभवाचा अंदाज आल्यानं राहुल गांधींचे आरोप सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पलटवार। मला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा? जेव्हा हे हरतात तेव्हा निवडणूक आयोग ईव्हीएम या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात। मी एवढंच सांगेन, राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे। कबुतरांना अन्नपाणी देण्याची बंदी मुंबई हायकोर्टाकडून कायम। कबुतरखान्याजवळून दररोज हजारो लोक प्रवास करतात। आमच्यासाठी नागरिकांचं आयुष्य महत्त्वाचं, वैद्यकीय अहवालाचा दाखला देत कोर्टाचं निरीक्षण। दिलेल्या आदेशाचा कुणीही अवमान करू नये, आदेशाविरोधात दाद मागू शकता, कोर्टाचं विश्लेषण। गिरगाव चौपाटीवर कबुतरांना पोत्यानं धान्य देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल। गिरगाव चौपाटीवर हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन। कबुतरांना खाद्य टाकून नका असा आदेश असतानाही पोत्यानं धान्य। हजारोंच्या संख्येनं गिरगाव चौपाटीवर कबुतर दाखल। लोकांचं आरोग्य अत्यंत महत्त्वाचं, पण कबुतरांसाठी देखील जागा शोधणं महत्त्वाचं आहे। मात्र आता पर्यायी जागा महानगरपालिका आणि सरकार नक्की शोधेल। हायकोर्टाच्या निर्णयावर मंत्री मंगलप्रभात लोढांची प्रतिक्रिया। जीवन आरोग्य सर्वात महत्त्वाचे आहे, हा लक्षात घेऊन कबूतरने पण कुठे कुठे आपण व्यवस्था केली पाहिजे। तो अल्टरनेटिव्ह जगह ते शोधू शकता, महानगरपालिका सरकार मधून ते अल्टरनेटिव्ह जगह शोधतील। ज्यांना कोणाला कबुतर पाळायची आहेत त्यांनी घरी पाळावी। शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांचा मंगलप्रभात लोढांवर निशाणा। तर मंगलप्रभात लोढांकडे मोठ्या प्रमाणात जमीन, त्यांनी कबुतरखान्यासाठी त्यातली काही जागा द्यावी, हर्षवर्धन सपकाळ यांचंही वक्तव्य। मंगलप्रभात लोढांनी हा कमिशनरला बोलले, मग ते परत मुख्यमंत्र्यांपर्यंत विषय गेला। म्हणजे एक प्रकारे तुम्ही कोर्टाचा अवमान करायला लावलेला आहात। आणि हा मी परत सांगते, हा विषय धार्मिक नसून हा अत्यंत मेडिकल आणि सायंटिफिक आहे। लोढा हे मोठं मुंबईतलं एक प्रस्थ आहे आणि अनेक जमिनी त्यांच्या अनेक इमारती आहेत। त्यांनी एखादी इमारत ही कबुतरांसाठी जर अर्पण केली तर निश्चित एक सत्कार्य त्यांच्या हातून घडेल।